नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जे आपल्याला आतापर्यंत उत्सुकता होती की 8वा वेतन कसा राहील याबाबतचा आहे. सर्व आपापल्याप्रमाणे आपापल्या अभ्यासानुसार सर्व काही सांगत आहे. तर त्याच अनुषंगाने आपण हा 8व्या वेतन आयोगाबद्दल आज बोलणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने कमीत कमी वेतन 8व्या वेतनात किती राहील आणि फिटमेंट फॅक्टर किती राहील हे आपल्याला पाहायचं आहे आणि हे आपण बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कोणत्याही हवेत गोष्टी करत नाही, बरोबर आहे. जे 5व्यात 6व्यात 7व्यात जे काही आतापर्यंत घडलेलं आहे त्याचप्रमाणे 8व्यात कसं घडेल याचं अचूक आणि जो आपल्याकडे डाटा आहे त्याच्याप्रमाणे विश्लेषण करून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही, परंतु एक आपण हे काय म्हणते त्याला एक अभ्यास करून एक मत मांडत आहे का कसं असेल. कारण की हे आपण 2027ला वगैरे आपल्याला यांना सेंट्रलला लागेल आणि आपल्याला 29ला लागेल आणि सेंट्रलला लागल्यानंतर आपल्यामध्ये पण काहीतरी सुधारणा होईल. तर त्याच्यामुळे हे सर्व इमेजिन आहे. तर एक इमेजिन करताना कसं करायचं त्याला काही आपल्याला तर्कशुद्ध वगैरे काही पाहता येते का त्याच्याप्रमाणे आपण हे करण्याचा प्रयत्न करून आलो. म्हणजे मग काय होईल की याच्यामध्ये जे काही आपले भ्रम वगैरे असेल ते थोडे कमी होऊन जाईल असा याचा एक प्रयत्न आहे. आता यामध्ये आता जे मी हे माहिती तयार केलेली आहे, बरोबर आहे. तर याच्याबद्दल आता एक एक तुम्हाला सांगतो का हे कसं येईल. हा एक अभ्यास करून सांगितलेला आहे. ते आता मी वर्डची फाईल ओपन करतो. याच्यामध्ये हे विश्लेषण वगैरे कसं राहील याच्याबद्दल मी पूर्ण सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये काय केलं आहे आपण का 5व्या वेतनामध्ये किती फिटमेंट फॅक्टर्स होता 1.86 होता, 7व्यामध्ये 2.57 होता, तर 8व्याला किती राहील हे आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. आता याच्याप्रमाणे हे मी सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे आणि जे तुलना वगैरे सर्व केलेली आहे. तर आता याच्यामध्ये काय केलं आहे का 6व्या वेतनाचे 5व्या वेतनाचे जो काही 5व्यातून 6व्यात आणि 6व्यातून 7व्यात जसं कन्वर्ट झालं तर त्याच्याप्रमाणे किती महागाई वाढली काय वाढली हे आपल्याला पाहायचं आहे, बरोबर आहे. आता यामध्ये कसं होईल का 5व्या वेतन आयोग होता तर कमीत कमी एक ज्युनियर क्लर्कचं बेसिक तेव्हा 30-50 होतं आणि 30-50 होतं तेव्हा त्याला महागाई भत्ता 125% मिळत होता. म्हणजे त्याचं एकूण महागाई भत्ता, कारण की वेतन आयोग हा महागाई भत्ता आणि वेतन म्हणजे बेसिक याच्यावरच होते. तर त्याप्रमाणे काय होतं 38-13 झालं आणि 7व्या वेतनामध्ये काय केलं होतं 6व्या वेतनामध्ये 58-30 + 19 याच्याप्रमाणे यांना 77-30ला आणलं होतं. म्हणजेच काय होतं 77-30 - 60-63 तर हे काय होते 16-67. म्हणजेच टक्केवारीमध्ये जर विचार केला तर यांची 27.49% 5व्या वेतनातून 6व्या वेतनमध्ये येताना वाढ झाली होती. एक उदाहरण, बरोबर आहे. कमी जास्त होईल 5% कमी जास्त प्रत्येक याच्यामध्ये होईल. कोणी एकदम बाउंड्रीवर असते तर त्यांना जास्त फायदा होत नाही आणि जे नवीन वगैरे असतात त्यांना जास्त फायदा होते. आपण हे नवीन प्रमाणेच याचं बेसिक घेतलेलं आहे, बरोबर आहे. तसंच अजून एक दुसरे उदाहरण घेऊ का 30-50 वगैरे हा एक बेसिक होता. तर त्यांचं जे बेसिक होतं त्याचं 47-40 होतं आणि महागाई भत्ता हा 1493 होता आणि डीपी 23 म्हणजे असं टोटल एकूण होतं 8603, बरोबर आहे. आणि यांचं जे बेसिक होतं 47-40ला जर 1.86 ने गुणलं तर हे होत आहे. याच्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन करून काय होत आहे का 25% वाढ हे दिसत आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याला हेच बघायचं आहे का याच्याप्रमाणे 7व्यात कसं राहील. आता तुम्हाला हे जुनं कशाला सांगतं ते जुनं याच्यासाठी सांगतो बा जुनं कसं होतं ते पाहून आपण आपलं पुढचं म्हणजे मागचं पाऊल पाहून आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. त्याच्यासाठी हे सांगितलंय की मागे कसं होतं म्हणून. हे सांगायची गरज नाही पण तरी एक लक्षात यायला पाहिजे का प्रत्येक जण सरसकट काहीतरी वाढ होते वगैरे सांगते. तर त्याच्याप्रमाणे पाहू. त्याच्याप्रमाणे काय केलं आहे हे 88-20ला फिक्स झाले. त्यांचं आधीचं जे पेमेंट होतं तर ते होतं 86 आणि टोटल होत आहे 10,720. म्हणजे यांना टोटल जो फायदा झालेला आहे तो 2117 म्हणजेच किती 25%. आणि एक अजून एक बेसिक घेतला आपण मार्च याचं म्हणजे जेव्हा डी लागला होता तेव्हा 98-40 बेसिक होतं
ग्रेड पे 1900 होता, तर यांना टोटल पेमेंट मिळत होता 14,323. आणि याचा जर डिफरन्स बघितला तर काय होत आहे 3189, म्हणजेच किती होत आहे 28%. तर 28% यांची वाढ झाली होती, बरोबर आहे. आता याप्रमाणे हे दाखवलं, याच्यात कमी जास्त 5% होऊ शकते, जुन्या याच्यात होते असं काही नाही. काही काही जणांना 10-12%च वाढ झाली, तर कोणाला एकदम 30% वाढ झाली. तर कसं, तर आता ज्यांना आश्वासित योजना म्हणजे जो ग्रेड वेतन 2400 वाला 4200 ला गेला होता, तर ज्याला सातव्या वेतनात 2015ला जर त्याला आश्वासित लागली होती, तर त्याला 2.57 कसं होतं काय 42 ग्रेड पेवर 2.57 होत होतं. आणि ज्याला जानेवारी नंतर आश्वासित लागली असेल तर त्याला 2400 वर 2.57 होतं. तर हा जो डिफरन्स आहे हा असा कमी जास्त होईल, म्हणजे एकाच व्यक्तीच्या म्हणजे दोन व्यक्तीच्या 2-4 दिवसाच्या मागे फरकामागे कमी जास्त होऊ शकते, बरोबर आहे. तर याप्रमाणे हे एक उदाहरण सांगितलं, याचं डिटेल्स मी या ठिकाणी दिलेलं आहे, हे आपण वाचू शकता. काय हे जे सांगितलं त्याच्याच प्रमाणे आहे, हे 3 उदाहरण दिलेले आहे. त्याच्याप्रमाणे आपण हे सातव्याचं आणि हे कम्पेअर केलेलं आहे, बरोबर आहे. आता 6व्यातून 7व्यात येताना कसं झालं हे पण आपण वाढ दाखवली. तर आता 6व्यातून 7व्यात येताना जास्त वाढ झाली नव्हती, हे 13%, 14%, 11%, 12% अशा प्रमाणे यांची वाढ होती, बरोबर आहे. तर आता हे आपलं जुनं सर्व झालेलं आहे, जुन्याचं आपल्याला काही एवढं महत्वाचं नाही. आता आता नवीन काय होईल याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता पाहायची, तर त्या अनुषंगाने आपण बघूया काय होते. तर आता फिटमेंट फॅक्टर जो आहे तर तो कसा काढला जाते किंवा काय आहे, तर आपण जेव्हा 2.57चा जेव्हा विचार करू तर काय होत आहे की जो आपला महागाई भत्ता होता हा विलीन झाला होता, बरोबर आहे. म्हणजे महागाई भत्ता पुढच्या याच्यात 0 होते, त्याच्यामुळे काय होते जुना महागाई भत्ता आणि बेसिक यावर आपल्याला ते काढून देते, बरोबर. तर याप्रमाणे आपण हे केलेलं आहे. तर आता मी सरळ सरळ 8वा वेतन कसं आहे, आपल्याला जे महत्वाचा मुद्दा तुम्हाला तो आहे का 8वा वेतन आयोग कसा राहील हेच आपल्याला बघायचं आहे. म्हणजे कमीत कमी वेतन किती असेल आणि महाराष्ट्राला किमान वेतन किती राहील वगैरे याचा आपण अभ्यास करूया, बरोबर आहे. तर आता काय होईल, आता मागच्या वेळेस काय होतं का 15,000 हे 1-1-16ला जेव्हा आपला आयोग लागला तेव्हा आपल्याला 15,000 कमीत कमी होतं, बरोबर आहे. आता याच्याप्रमाणे जर आज आपण याचं कॅल्क्युलेशन केलं कमीत कमी 15,000 आणि आजचा जो डी आहे तो 62% धरला आपण 1-1-26चा, तर याप्रमाणे कसं होईल हे बघूया आपण, बरोबर. याच्याप्रमाणे हे सर्व आपण इथे मांडलेलं आहे. आता या ठिकाणी आपण एक पीपीटीच्या याच्यात केलं होतं. याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे का 5व्या वेतनामध्ये 1.86चा फॅक्टर होता, 6व्यामध्ये 2.57, तर 8व्यामध्ये माझ्या याच्याप्रमाणे 2.13 होत आहे. तर ते कसं होते आपल्याला पुढे सांगतो मी, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा 7व्या वेतनामध्ये काय होतं, मूळ वेतन जे होतं ते 15 होतं, तर आता माझ्या याच्याप्रमाणे फॅक्टर सांगतो कसा आला आता, तर 32,000 होत आहे. म्हणजे याच्यामध्ये किती होत आहे 17,000चा फरक होत आहे. महागाई भत्ता इथे 0 होत आहे, म्हणजे मायनस होत आहे. आणि इतर भत्ते वगैरे असे धरून आपलं म्हणजे काय होतं सरासरी 29% वाढ होत आहे. परंतु आता याच्यामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.13 कसा आला हे आपल्याला सांगतो, बरोबर. त्याच्याप्रमाणे आपण बघा आता काय होत आहे 15,000 त्याच्यावर महागाई भत्ता आताचा एवढं म्हणजे किती होत आहे 24,300 आणि याच्यावर घर भत्ता आपण कमीत कमी 1800 धरलेला आहे आणि प्रवास भत्ता 1200 धरलेला आहे ऍडिशनल म्हणून, ते 27,450 होत आहे, बरोबर आहे. आता 27,450 यावर आपण अंदाजित समजा जी वाढ धरली ती 16.50 धरली, तर हे धरून जर केलं तर कमीत कमी आपलं 32,000 एवढे कमीत वेतन आलेले आहे. मग आता काय होईल का 32,000 मायनस 15,000 एवढं केलं तर 17 एवढी वाढ होत आहे. हे फिटमेंट फॅक्टरची ऑगस्ट मध्ये कशी होती 2.13 ची होत आहे. म्हणजे काय होत आहे आज जर कमीत कमी वेतन जर 8व्या वेतनामध्ये 32,000 झालं तर 32,000 झालं आणि इकडे 15,000 होतं, म्हणजे किती होत आहे 17,000चा वाढ आहे. तर 17,000 म्हणजे 15,000 17% 17,000 जी वाढ आहे ती 2.13 ची आहे. म्हणून आपण याप्रमाणे काय केलं तर 2.13चा हा फिटमेंट फॅक्टर काढला. आता एक्सेल मध्ये आपण असं केलं होतं डाटा रफली हे बेसिक नवीन केलं
त्याच्याप्रमाणे हे लक्षात येणार आपल्या. ओके. त्याच्याप्रमाणे जी वाढ दाखवली होती ती 29% होत आहे. आता याच्यात आपण 8व्या वेतनात कसं राहील हे पाहू आपण. आता असं समजू का बा ज्यांचं 15,000 बेसिक आहे आजच्या तारखेत, त्याच्यावर डीए आणि एचआरए एवढा, हे टोटल अमाऊंट एवढी होत आहे. तर आता याला आपण 2.13 फॅक्टरने जर गुणाकार केला तर यांचं बेसिक होत आहे 32,000. त्याच्यावर डीए राहील 0 आणि एचआरए दोन्हीकडे सारखा असल्यामुळे दाखवला नाही तरी चालते, पण आपण दाखवून राहिलो याच्यासाठी. यांचं टोटल पगार काय होईल 33,800 आणि आधी होता यांचा 26,100. म्हणजेच यांना किती होते 7,700 ची वाढ होणार आहे. म्हणजेच किती टक्के होईल यांना 22.78 ची होईल. बरोबर आहे. आता फॅक्टर दिसत आहे आपल्याला 2.13, वाढ दिसत आहे 22.78. बरोबर आहे. ही कशामुळे होत आहे का तो बेसिक आणि महागाई भत्ता याच्यावर आपल्याला फिटमेंट फॅक्टर्स असल्यामुळे आपल्याला तो 2.77 म्हणजे डबल असं एकदम होत नाही ते अमाऊंट. जर आपला जो पगार आहे तो डबल होणार नाही. बरोबर. दुसरे उदाहरण पाहू. ज्यांचं बेसिक आहे समजा 50,400. बरोबर आहे. आणि डीए होत आहे एवढा. याच्याप्रमाणे एचआरए धरून माझा पगार होत आहे समजा 91,728. बरोबर. तर आता याच्यात काय होईल का माझं जे बेसिक आहे याला 2.13 ने गुणलं तर 1,07,000 होईल. डीए 0 राहील. आणि आपल्याला माहितच आहे का मागच्या वेळेस 2016ला जे आपल्याला 7वं वेतन लागलं तर 16 ते 19 पर्यंत आपल्याला महागाई भत्ता तोच होता. तर त्याप्रमाणे आपण इथे पण असंच कन्सिडर करू. वाढेल तर वेगळी गोष्ट, पण आपण तेवढाच धरू याच्याप्रमाणे. तर हे टोटल होत आहे 1,17,000. म्हणजेच काय होत आहे का याच्यामध्ये 25,000 ची वाढ दिसत आहे. 25,000 ची वाढ म्हणजे 28%. बरोबर आहे. ते 28%. आता एक विचार करा का जर तुम्हाला वाटत असेल किंवा एवढा पगार वाढू शकते 22% किंवा 28%, तर 2.13 हा जो मी फिटमेंट फॅक्टर काढलेला हा बरोबर असू शकते. आणि जर आपल्याला वाटत असेल का नाही हे जे आहे ते हे जास्त सांगत आहे, तर मग काय होईल हा तुमचा फॅक्टर जो आहे हा कमी होऊन जाईल. 2.13 वरून 2 पण येईल, 1.80 पण येऊ शकेल. बरोबर आहे. तर हे याच्याप्रमाणे आपण हे कॅल्क्युलेशन केलं आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल आता जे कोणी म्हणतात का 3चा फॅक्टर होईल 3.50 होईल जे काही होईल, तर असं केलं तर तुमचं बेसिक एवढं पगार वाढेल तर खरंच वाढेल का हे लक्षात घ्यायची गोष्ट आहे. बरोबर आहे. तर त्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासाप्रमाणे मला असं वाटते 1.99 ते 2.25 याच्यामध्ये फिटमेंट फॅक्टर येऊ शकते. परंतु हे माझा वैयक्तिक अभ्यास आहे, पण प्रत्येकाला काय वाटते तर ते महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपलं 8व्या वेतनाचं केंद्र शासनाकडून येईल तर त्यामध्ये आपण हे पाहू शकतो. म्हणजेच काय होत आहे यावरून असं स्पष्ट दिसून राहिलं आपल्याला का सरसकट 25% वाढ होऊ शकते आणि याच्यात 5% कमी जास्त होईल. म्हणजे 25 म्हटलं तर 20% पण होऊ शकते, 30% होऊ शकते. म्हणजे असं समजा का 20 ते 30% आपला वेतन आयोग राहणार आहे. बाकी जे काही म्हणत आहे का 50% वाढेल वगैरे असं काही वाढणार नाही आहे. याच्याप्रमाणे ही एवढी आपली वाढ होईल. आता अजून याच्यात एक महत्वाची गोष्ट, आता आपल्याला जे 3% महागाई भत्ता आपलं 3% जी वेतनवाढ मिळते एवढीच मिळेल हे सांगता येत नाही. होऊ शकते 3% 2% पण येईल. कारण की इकडे आपला आता बेसिक बघा, आता इथे काय होणार 50,000 बेसिकला 3% होतं. आता होऊ शकते 1,07,000 बेसिक आहे तर याच्यामध्ये काटकसरचं धोरण जर वापरलं तर 2% पण होऊ शकते. बरोबर आहे. आता घरभाडे आपल्याला 10, 20, 30 आहे होऊ शकते याच्यामध्ये 5, 6, 7 होऊ शकते. बरोबर आहे. काही पॉसिबिलिटी सांगता येत नाही कारण की बेसिक आपलं भरपूर वाढेल. तर त्याच्याप्रमाणे यांना हे म्हणजे ओव्हरऑल जे काही आपला पगार असेल तर त्या पगाराचे यांना 20 ते 25% मध्ये खेळवायचं आहे. बरोबर आहे. तर त्याप्रमाणे हे सरसकट असं राहील. बरोबर आहे. तर आता हे जे मी तुम्हाला समजा जे सांगितलं का 8व्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 2.13 असेल, तर यावर मला तुम्ही नक्कीच कॉमेंट करून नक्की सांगा काय आहे तर. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा जे तुमचे जे ग्रुप असेल तर त्याच्यावर शेअर करा. पण तुम्हाला जर आवडला असेल तरच. बरोबर आहे. आणि यानुसार आपलं जे आहे माझे हे वेबसाईट पण आहे, ब्लॉग हा आहे,
युट्यूबचं चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे आणि टेलिग्राम आहे, बरोबर आहे. हे सर्व आपलं या ठिकाणी आपल्या पीपीटी पण मी हे टाकतो, याची पीपीटी पीडीएफ मध्ये केलेली हे पण टाकतो. आणि कसं होईल का आता आपण चर्चा करू याच्यामध्ये, तर आपल्याला काहीतरी योग्य आउटपुट आपल्या लक्षात येईल, बरोबर आहे. तर त्यासाठी हा एक व्हिडिओ टाकलेला आहे, कारण की मी बरेचसे व्हिडिओ पाहिले, तर कोणाला जसं वाटतं तसं टाकून राहिलेलं आहे. होऊ शकते तुम्हाला पण वाटेल मी पण असंच टाकलेलं आहे, तर होऊ शकेल. पण एक अभ्यास करून थोडासा आपल्याला काहीतरी चालना देता आली पाहिजे, हा एक मेन याच्याबद्दल उद्देश होता. तर याप्रमाणे मी आपल्याला 7व्या वेतनाचं जे काही आहे ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. आणि यानंतर आता याच्यात आपले वेगवेगळे पार्ट येईल, जसं जसं आता केंद्र शासन जे गाईडलाईन देईल, तर त्यानुसार आपल्याला महाराष्ट्राचे ज्याप्रमाणे कसं राहील हे सर्व यामध्ये टाकण्याचा मी प्रयत्न करेल. आणि याबरोबरच हा आजचा व्हिडिओ संपवतो. नमस्कार, धन्यवाद.